विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर संध्याकाळी 2 अज्ञात माथे फिरूंकडून तोडफोड करण्यात आली। यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे। तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे। यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे। राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्यासाठी हे कटकारस्थान असल्याचे वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी सांगितले आहे। राजगृहावर आज 2 अज्ञात माथे फिरूंनी जो हल्ला केला त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सर्वात आधी निषेध व्यक्त करतो। संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिलेत आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माथे फिरू जो आहे तो ओळखता येण्यासारखा आहे आणि त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसतोय। आम्ही या हल्ल्याच्या मागे जे काही षडयंत्र आहे ते महाराष्ट्र पेटवण्याचं आहे। लॉकडाऊनच्या काळात ही जी घटना झालेली आहे ही घटना तमाम आंबेडकरी समूहावर हल्ला करणारी आहे, त्यांच्या अस्मितेवर हल्ला करणारी आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी अशी मागणी करते की पोलिसांनी तत्काळ या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली पाहिजे आणि त्याचबरोबर याच्या मागे असलेलं षडयंत्र जे आहे ते सुद्धा शोधून काढावं, अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते। जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात, इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे। आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे। संध्याकाळच्या सुमारास 2 माथे फिरूंनी हा प्रकार केलाय। यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे। आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले, त्यामध्ये आरोपी दिसत आहे। हा महाराष्ट्र पेटविण्याचा नियोजित डाव असून पोलिसांनी तात्काळ आरोपींना जेरबंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीसह संपूर्ण आंबेडकरी समूहाने केली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।